श्री संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू विश्व वंदे जगद्गुरु तुकोबराय भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरु देवमान्य संतमान्य जगमान्य जगद्गुरु तुकोबराय। अरे जगाचा संसार सुखाचा करावा म्हणून स्वतःच्या संसारावरती तुळशी पत्रक ठेवणारे आमचे श्रीमंत श्री जगद्गुरु जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा मानवी जीवनामध्ये उपयोगी पडणारा अभंग आज या सेवेकरता निवडलेला विठाला थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी अतिशय सुंदर असा एक दिवसीय नामयज्ञ सोहळा आज या बुधावले परिवारांनी या ठिकाणी केलेला आहे। कैलासवासी रामचंद्र पांडुरंग बुधावले यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि अतिशय सुंदर असा एक दिवसीय नामयज्ञ सोहळा या परिवाराने केलाय। धन्यवाद द्यावे तेवढे थोडे, कारण हा सोहळा कुठेही होऊ शकत नाही। मायबाप त्यासाठी काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं आणि त्यावेळी मात्र हा इतका देखणा कार्यक्रम आज या ठिकाणी होत असतो। मायबाप मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जो जीव जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस जायचंय हे नक्की आहे, परंतु या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येकानं प्रत्येकाच्या जीवाची काळजी घ्यायची, कारण हा भाऊसागर आपल्याला तरुण जायचं आहे। आज या ठिकाणी कैलासवासी रामचंद्र पांडुरंग बुधावले या मृत्यू लोकामध्ये या साधू संतांच्या जन्मभूमीमध्ये त्यांनी जन्म घेतला आणि जीवनाचं सार्थक करून निघून गेलेत आणि त्यांच्या जीवनामधला हा शेवटचा दिवस मध्ये शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा। अरे माझ्या जगद्गुरु तुकोबरायनं सांगावं बाबा, अरे जीवनामध्ये जीवन जगत असताना असं वायपट जीवन वायाला घालवू नका, कारण या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल ना तर भगवंताची धाव घ्यावी लागेल, भगवंताचं नाम चिंतन करावं लागेल। त्यावेळी कुठंतरी भगवंताची वाट आपल्याला सापडल्यानंतर त्या वाटेनं जर आपण जाऊ लागलो आणि आपोआप आपल्या मुखातून भगवंताचं नाम चिंतन जर येत असेल तर समजायचं गड्या योग्य दिशेनं आपलं पाऊल चाललेलं आहे। तसं या परिवारावरती कैलासवासी रामचंद्र पांडुरंग बुधावले यांनी अतिशय सुंदर असा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र जीवात जीव आहेपर्यंत जोपर्यंत होता तोपर्यंत त्यांनी इतका कष्टाचं जीवन करून या परिवाराला सुखी करण्याचा प्रयत्न केलाय आणि या परिवाराला सुद्धा सुंदर असं संस्कार लावण्याचा सुद्धा प्रयत्न या परिवाराला देण्याचं केलेलं आहे आणि तेच फळ आज त्यांच्या पदरामध्ये पडतंय, म्हणजे त्याच्या पाठीमागे असणारा परिवार। सुंदर अशी 2 मुलं आहेत। मुलाचं नाव विनायक रामचंद्र बुधावले, मुलगी रेणुका अमोल चव्हाण। कैलासवासी रामचंद्र पांडुरंग बुधावलेंची आई सुशीला पांडुरंग बुधावले आणि कैलासवासी रामचंद्र पांडुरंग बुधावलेची पत्नी माधुरी रामचंद्र बुधावले। अतिशय सुंदर असं सौभाग्याचं लेणं ज्या दिवशी लिहिलं त्या दिवसापासून आजपर्यंत त्या पतीच्या पावलावरती पाऊल देत असताना अतिशय सुंदर असं शून्याचं विश्व निर्माण करत असताना त्या पत्नीने सुद्धा सुंदर असा माझ्या मुक्ताबाई सारखा परमार्थ करत 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 हे सुंदर असं जीवन फुलवलं मायबाप आणि मुलांना संस्कार देण्याचा प्रयत्न माय माऊलीने केलेला आहे आणि त्यांचे भाऊ आहेत लखन पांडुरंग बुधावले। या परिवाराला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे, कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाहीये, म्हणून जोपर्यंत जीवन आहे ना या जीवनामध्ये आपण आनंद घ्यायचा असेल तर भगवंताचं नाम चिंतन करून घ्यायचंय गड्या, आणि ज्याने ज्याने भगवंताचं नाम घेतलं त्याचं सार्थक झालं। म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा ज्या ज्या वेळी भगवंताचं भजन होईल त्या त्यावेळी हाताने टाळे आणि मुखाने नामस्मरण करायचं आहे। विठाला थोडीशी एक मला सूचना द्यावी अशी वाटते, कारण तुम्ही परत पाठीमागे बसले, थोडस पुढे सरून बसला, या पुढे या सर्वांनी काय झालंय विसंगती निर्माण होतीये।
महिला मंडळ पलीकडे जाऊन समोर बसलेल्या पलीकडे जाऊन बसल्या मंडप सगळा मोकळा आहे. मी सांगायचं कोणाला ही जणू काय माझ्या दहाव्याला येऊन बसल्यावानी दिसतंय हो. म्हणून समोर या पटदिशी या गाड्या. नियम आहे ज्या दिवशी आपला जन्म होईल त्या दिवशी त्या मृत्यूवरती आपल्याला एक स्कीम आहे. त्या दिवशीच आपल्याला मृत्यू फुकट मिळालेला आहे. हो आपल्याला माहित नसतं परंतु प्रत्येकानं आज ठरवायचंय हा मृत्यू आपल्याला येणार आहे. कधी येणार आहे आपल्याला माहित नाही परंतु कधी येणारा माहित नसला तरी परंतु आपण जायचंय कसं हे प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठरवायचंय. कारण भगवंताकडे जात असताना भगवंताचं अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा याच्यापेक्षा दुसरं दैवत काय असू शकतं मायबाप. म्हणून मला सांगायचंय प्रत्येकानं भगवंताचं नाम चिंतनकडे केलंच पाहिजे. जर तरायचं असेल तर भगवंताचं नाम घ्या. कारण नामामध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे अमंगळाला सुद्धा मंगळ करण्याची ताकद माझ्या भगवंताच्या नामात. सकळ मंगळानिधी श्री विठ्ठलाचे नामाधी विठ्ठलाचे नामाधी श्री विठ्ठलाचे नामाधी सकळ मंगळानिधी श्री विठ्ठलाचे नामाधी विठ्ठलाचे नामाधी विठ्ठलाचे नामाधी सकळ मंगळानिधी श्री विठ्ठलाचे नामाधी श्री विठ्ठलाचे भगवंताचं नामचिंतन होणं गरजेचं आहे. तुम्हाला जर तुम्ही संसार किती परिपूर्णता करण्याचा प्रयत्न करा जीवनात कधीच संसार तुमचा पूर्ण होणार नाही मायबाप. तुम्ही म्हणसाल माझ्याकडे पैसा अडकाय माझ्याकडे सोनं आहे. अरे कुठं 2 ग्रॅमवर ना उड्या हाणू नका. अरे माझ्या रावणाचा 7 कोटी घरं सोन्याची होती हो. 80,000 बायका होत्या 1 लाख पोरं होती 1.25 लाख नातू तर त्याचा मी सांगाते कवडी गेली नाही सांगाते कवडी गेले नाही सांगाते कवडी गेले नाही सांगाते कवडी तुका म्हणे ज्याची संपदाय वडी तुका म्हणे ज्याची संपदाय वडी सांगाते कवडी गेली नाही सांगाते कवडी गेली नाही तुगा मन जाज संपदाय बडे तुगा मन जाज संपदाय बडे सांगाते कवडे गेले नाही सांगाते कवडे गेले नाही गेले नाही गेले नाही. संपत्ती असली मायबाप तुम्ही जीवनात या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येताना सुद्धा काही न घेता यायचंय निघून जाताना सुद्धा हाही असं निघून जायचंय. प्रत्येकानं ठरवायचंय मायबाप परंतु काही संग येणार नाही. फक्त संस्कृतीला जपलं पाहिजे. प्रत्येकानं संस्कृती जोपासली पाहिजे. कारण संस्कृती जोपासली तर तुमच्या जीवनामध्ये दुःख कधीच येणार नाही. अरे संसार करताय तुम्ही तो परिपूर्णतेकडे जाणार नाही तरी सुद्धा आपण त्यात गुरफटून पडलोय. म्हणून तुम्ही किती संसार पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तो कधीच पूर्ण होत नाही. त्याचं नाव संसार आहे. आणि परमार्थ थोडा जरी केला तर तो परिपूर्णतेकडे गेल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जोपासण्याचं काम माझ्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती जाऊन नतमस्तक व्हा. अरे नक्कीच ते धन आपल्यापाशी राहिल्याशिवाय राहणार नाही.
कारण या साधू संतांनी मृत्यू लोकामध्ये अनेक वेळ अनेक साधू संतांनी जन्म घेतलाय आणि साधू संतांनी अचड जीवाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केलाय मायबाप. परंतु आपण ऐकतो का हो साधू संतांचं? आपल्या जीवनामध्ये किती कीर्तन आपण ऐकले असतील, कितीतरी कीर्तनकार असे कीर्तन करून गेले, परंतु आपल्यावर काय परिणाम? खुशाल नाही म्हणताय मला. अहो थोडा तरी यातलं घेतलं पाहिजे. प्रत्येकाच्या कीर्तनात तुम्ही जाऊन बसा, त्यातलं एक जरी वाक्य घेतलं तरी जीवनाचं सार्थक होतं मायबाप. अरे माझ्या देवादेकाने स्वर्गातनं सुद्धा अपेक्षा या मृत्यू लोकांची अपेक्षा करावी. स्वर्गीचे अमारा इच्छिताती देवा लोकी भोवा जन्मामा मृत्यू लोकी भोवा जन्मामा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी भोवा जन्मामा मृत्यू लोकी भोवा जन्मामा. अरे स्वर्गात काय नाही, अमृत आहे, पण टाळ नाही मायबाप त्या ठिकाणी. म्हणून हा सुख सोळगा स्वर्गी स्वर्गी नाही. म्हणून याचा आनंद आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. अरे माझ्या साधू संतांनी दगडासारखी झिजली व या जड जीवाचा उद्धार करण्याकरता काय माझ्या तुकोबरायचा अधिकार आहे. उद्धाराया जन जड जीवा जड जीवा उद्धाराया जन जड जीवा जोड देवा उतराया जन जड जीवा जड देवा उतराया जन जड जीवा अवतार तू धराया कारण अवतार तो धराया कारण अवतार तू अवतार तो धराया कारण उद्धाराया जन जड जीवा जीवा उद्धाराया जन जड जीवा जड देवा उतराया जन जड देवा जड देवा उतराया जन जड टाळे वाजवा मृदुंगासाठी. बस अतिशय सुंदर असं पवित्र वातावरण या ठिकाणी झालंय. आणि या बुधावले परिवारानं एवढंच नाही मायबाप, अरे साक्षात माझ्या भगवंताला आमंत्रण दिलं आणि भगवंताला सुद्धा तो मोह आवरला नाही. म्हणून या ठिकाणी भगवंत या ठिकाणी उभा राहिले त्यावेळी एवढी रंगत येत असते मायबाप. सोपं नाही. अरे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे त्यांच्या पाठीमाग, म्हणून आज इतका सुंदर असा या ठिकाणी महात्मे सुद्धा लाभलेत. आज या ठिकाणी संगीत विचारात संगीत अलंकार आपल्या भागाचं वैभव हरिभक्त पारायण नाना महाराजजी पवार या ठिकाणी गायनासाठी इतकं सुंदर आज जोड लागली की बोलायचंच काम नाही मायबा. आता इथून पुढं हाच असंच ठेवायचं. मजा आली महाराज. शांत तुमच्याही चरणावरती नतमस्तक. त्याच तोडीस तोड आमच्या भागाचं वैभव हरिभक्त पारायण महावीर महाराज जे फुले असतील त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. साळुंके महाराज असतील. नेहमीच भेहू नको तो तुझ्या पाठीशी आहे म्हणल्यावर काम माझ्या साळुंके महाराजाचं. अतिशय सुंदर अशी साथ सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. हार्मोनियमला साथ करता येते. अतिशय सुंदर अशी साथ ज्यांची आहे ते हरिभक्त पारायण नवनाथ महाराज तुमच्याही चरणावरती नतमस्तक. आप्पा महाराज वाघमोरे असतील त्यांच्याही चरणावरती दोन हात तिसरं मस्तक. आणि खरंच अतिशय सुंदर असा मृदुंग जो वाजवतायत ते हरिभक्त पारायण काय महाराज नाव गणेश महाराज धुमाळ. खरंच धुमाकूळ घातला तुम्ही. बस समाधान वाटलं. हा आणि जालना सुंदर असं वाद्य त्यांचं आहे आणि खरंच कान तृप्त झाले मायबाप. सुंदर आणि अंतकरातून शुद्ध अंतकरण आहे. वाजवण्याची जी ढप आहे ना अतिशय तळमळीची आहे. म्हणून भगवंतांनी त्यांना सुंदर अशी आशीर्वाद त्यांना भेटावा. आता तुम्ही म्हणसाल भाद्रा ही सगळं साथ करायला आल्यात म्हणून मारुती सारखा म्हणल बाजूला बसून ही तुला साथ करते म्हणून यांची नावं घेतली ना. आम्हीच ऐकाय नसतो आलो तर कुणाला सांगितलं असतंय. अरे हे जरी माझ्यासाठी देव असले तरी तुम्ही सगळेजण माझ्यासाठी महादेव आहात. तुमच्याही चरणावरती दोन हात आणि प्रत्येक शब्दाला शब्द आपल्या कानावरती टिपून
टिपायचं काम मात्र जर कोण करत असेल तर मस्तानी मंडप जिनपुरी अतिशय सुंदर अशी सिस्टीम आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार बस. म्हणून आज या ठिकाणी सुंदर असा एक दिवसीय नाम यज्ञ सोहळा या बुधावले परिवाराने केलाय. कारण पिंडदान प्रत्येकाच्या आई वडिलाचं झालं पाहिजे. वर्षश्राद्ध हे पिंड झालंच पाहिजे. त्या निमित्तानं मात्र आज जेवढं काही आपल्याकडून दान करता येईल ना गड्या तेवढं आपण दान केलं पाहिजे. अरे आईच्या आणि वडिलाच्या पिंडदाना करता जर आपण अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, गोदान केलं, भूदान केलं, स्वर्णदान केलं, एवढंच नवे वस्त्रदान जरी केलं ना तर त्या जीव आत्म्याला आजच्या दिवशी मुक्तीचीच प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. विठाला आता तुम्ही म्हणताल दादा हो या ठिकाणी महाराज आपण पुण्य केलेलं त्या जीवाला आत्म्याला कसं मिळत असतं? असतेत काय दुर्बुद्धी सुचणारे लोक असे आडवे आम्हाला प्रश्न विचारणे असतात. परंतु आर्यमा नावाची देवता या मृत्यू लोकामध्ये असते माय बाप. आणि जे काही तुम्ही पाप पुण्य केले ना त्याची सगळी वजाबाकी करून आजच्या दिवशी मात्र या परिवारानं त्या जीवात्म्यासाठी काय केलंय म्हणून या ठिकाणी येते. पाहते तर काय सुंदर असा सोहळा एक दिवशी नाम यज्ञ सोहळा. ज्या सोहळ्यामध्ये भगवंताची हजेरी आहे. अरे भगवंत ईश्वराजवळ वचन मांडतात, माझे भक्त जातीचे ते नारदा उभा मी देते. त्या प्रमाणाप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी मला माझं उदो होतं ना त्या ठिकाणी मी गेल्याशिवाय राहत नाही. मग आज साक्षात भगवंत या ठिकाणी आले आणि आज या स्वर्गीय रामचंद्र पांडुरंग बुधावले यांना आज या परिवाराचं दर्शन घडवलं असेल. आणि मग मात्र त्या जीवात्म्यानं मात्र डोळे भरून अश्रू गाळावेत आणि सांगावं जीवनामध्ये जो केला होता ना अट्टास याच साठी केला होता अट्टास. शेवटचा दिस गोड व्हावा त्या पद्धतीनं माझ्या जीवनामध्ये माझ्या परिवारानं माझा दिवस गोड केला, माझा शेवट गोड केलाय. बस याच्या पलीकडे मला दुसरं काय नाही गो. आणि जर आपण जर हेच पिंडदान केलं नसतं तर ऐका पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी दिला बोलिए करे दिला बोलिए करे माझे झाले गया वरदान माझे झाले गया वरदान दिला पुरे करे दिला बोले करे माझे झाले गया वरदान माझे झाले गया वरदान. ए पिंड पदावरी दिला बोली करी गया वरदान विठ्ठल बितराचे करी माझे झाले दयावर्जन पिटले पितरांचे ऋण. तो 12 महिने तो जीव तष्टत असतो आणि आजच्या दिवशी मात्र पाखरासारखी वाट त्या जीवानं या परिवाराकडून करावी. अरे त्या परिवारासाठी त्या जीवात्म्यानं इतकं केलेलं असतं मायबाप. हाडाची काढा रक्ताचं पाणी करून हा परिवार वाढवण्याचा प्रयत्न तो जीवात्मा करत असतो. म्हणून प्रत्येकाला माझं सांगणं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई वडील हे फार महत्वाचे आहेत. आणि ज्यावेळी आई वडील आपल्या सोडून जातील ना त्यावेळी मात्र माझ्या तुकोबरायचं दंडक प्रत्येकानं केलं पाहिजे, पिंडदान केलं पाहिजे. आणि पिंडदान केल्यानंतर त्या जीवात्म्याला मोक्षाची प्राप्ती होती. पण ज्यानं कोणी आई वडिलाचं श्राद्ध केलं नाही, ज्यानं कोणी आई वडिलाचं पुण्य स्मरण केलं नाही तो जीव आत्मा मात्र 12 महिने तो तष्टत असतो. आणि आजच्या दिवशी जर पिंडदान नाही केलं तर तो जीव
आत्मा म्हणत नाही माझी लेकरं, माझी पत्नी, माझी आई, माझा भाव, त्याला काही समजत नाही. त्यावेळी मात्र अशी कड 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 वंश दुराचार पुत्र झाला पुत्र झाला वंश दुराचारी पुत्र झाला वंश दुराचारी दुराचार पुत्र झाला वंश दुराचार पुत्र झाला करीत पितर वंश दुराचार पुत्र झाला वंश दुराचार पुत्र झाला. म्हणून तो जीवात्मा काय करतो? शांत राहा. जेव्हा आत्म्यानं काय करायचं? आजच्या दिवशी जर घरच्यांनी काय पिंडदान नाही केलं, अन्नदान नाही केलं, ज्ञानदान नाही केलं, तर तो जीवात्मा काय करतो? कड 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 बोट मोडावीत आणि या परिवाराला चुकीचा आशीर्वाद द्यावा, श्राप द्यावा या परिवाराला. आणि मग मात्र त्या घरामध्ये इथून पुढं काय होतं ऐका, त्या घरामध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण लागत असेल तर समजायचं आपल्याला पितृदोष लागलाय. अरे याच घरामध्ये जी निपुत्री जन्माला येते तिनं समजायचं आपल्याला पितृदोष लागला गेलाय. बोलू नका बोलू नका. विठाला विक्षेप आणू नका. एवढं वातावरण बनवायला लय जीव काढावा लागतो माय बाप. काय खाल्लं? 2 घास खाऊन आला असून घरनं पाक जिरलं एवढ्या पंचपतीतच. मेळ बसायचा नाही, निम्यातनं बंद करावं लागेल. तुम्ही शांत चित्तानं ऐका. अतिशय सुंदर असं श्रवण या ठिकाणी मी तुम्हाला कीर्तन सांगणार आहे. फक्त तुम्ही श्रवण करायचं काम करा, फक्त गप्प राहा. अरे त्या जीवात्म्याला ज्या टायमाला हो द्या, त्यांचं झाल्यावर आपलं चालू करू. असो, ज्यावेळी तो जीव आत्मा तिष्ठून जातो मात्र तो कड 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 बोट मोडून तो श्राप देत असतो मायबाप. आणि मग मात्र श्राप दिला ना तर त्या घरावरती तिथून पुढे संकट यायला सुरुवात होतात. काही कारण नसताना घरामध्ये क्षुल्लक कारणावरून प्रचंड भांडणं होत असतील तर समजायचं पितृदोष आहे. त्याच घरामध्ये जर एखादी निपुत्री जन्माला येत असेल तर समजायचं पितृदोष आहे. अरे भर चौकामध्ये जर पुत्र आपला स्वतःचा पोटचा पोरगा जर आपला बापाचा अपमान करत असेल तर समजायचं पितृदोष आहे. त्याच्यासाठी प्रत्येकानं माझ्या तुकोबरायचं दंडक यूज केलं पाहिजे. अरे तुकोबराय कोण? का सांगतात आपल्याला तुकोबरायचा अधिकार ऐकायचंय तुम्हाला? अरे माझ्या तुकोबरायनं साक्षात भगवंताला साक्षात उभा करायची ताकद माझ्या भगवंताच्या नामामध्ये होती. आणि तुकोबरायने तो साक्षात भगवान पंढरीश परमात्मा समोर उभा केला. त्याचं नाव तुकोबराय. अरे माझ्या तुकोबरायच्या भागीरथीनं कुठेतरी दूध मागण्याकरता जावं आणि माझ्या भागीरथीनं पाहिलं की लोकांनी दारं लावून घ्यावीत. त्यावेळी मात्र माझ्या तुकोबरायनं काय करावं? माझ्या लेकीला दूध कोण देत नसेल भगवंताची आस धरावी आणि भगवंताला स्मरण करून समोर वेल्लेश्वराच्या मंदिरामध्ये जावं, निर्जीव दगडावरती थाप मारावी आणि निर्जीव नंदीला उठवावं आणि त्या नंदीचं दूध काढावं. मायबाप ते तुकोबराय. अरे स्वतःच्या पत्नीच्या पायामध्ये जर काटा मोडला असेल साक्षात भगवंतानं वीट सोडावी आणि माझ्या तुकोबरायच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्याकरता पंढरपूर सोडून येऊन माझ्या तुकोबरायच्या आवलीच्या पायातला काटा काढावा. हा माझ्या तुकोबरायचा अधिकार आहे माय बाप. अरे एवढंच नव्हे तर साक्षात भगवंतानं तुकोबराला घेण्याकरता स्वतः विमान पाठवावं आणि माझ्या तुकोबराला घेऊन जात असताना मायबाप सगळ्या समाजानं डल 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 डस रडावं, तुकोबरायचा आक्रोश करावा. मायबाप काय असता अधिकार मायबाप? कुणालाही अधिकार नाहीये. म्हणून सांगावं असं वाटतं गड्या, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत नहीं मिलेगी. म्हणून जिंदगीमध्ये टाइम तुम्हाला
मिळणार नाही. प्रत्येकानं भगवंताचं नामचिंतन करायचं आणि नामचिंतन जर करत नसेल तर तुम्हाला काळ खाण्यासाठी टपलेलं आहे. काळाची एवढी पडेल जेव्हा सोडवी ना तेव्हा माय बाबे सोडवी ना तेव्हा माय बाबे काळाची एवढी पडेल जेव्हा सोडवी ना तेव्हा माय बाबे सोडवी ना तेव्हा माय बाबे काळाची एवढी पडेल जेव्हा सोडवी ना तेव्हा माय बाबे काळाची बुडी पडेल देवा सोडवी ना तेव्हा माय म्हणून प्रत्येकाला सांगतो गड्या, काळाला कधी विसरायचं नाही. तुम्ही कशाला बी विसरा, परंतु काळ जसा एखाद्या घारीनं पिलावरती झडप मारावी ना, तसे मात्र काळ आपल्यावरती झडप मारण्यासाठी टपलेला आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जर मुखात नाम असेल ना, तो आपल्या दारात जरी बसला तर त्याची ताकद नाही आपल्याला उचलण्याची. ही नामामध्ये ताकद आहे. काळ सारा चिंतने सारा चिंतने एकांत वासे गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार प्रदक्षिणा तुळशीच्या आहार विहार आहार विहार काळ सारावा चिंतने एकादवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या सारा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या 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 त्यावेळी मात्र काळाला जर चुकवायचं असेल तर तुकोबराय म्हणतात तुमच्या परिवारातलं सुद्धा कोणी वाचवा येणार नाही. स्वतःची आई असो नाहीतर बापन तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवनिया. म्हणून भगवंतच फक्त आपल्याला वाचवू शकतो गड्या. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये आपला हा नरदेह इतका सुंदर आहे. ह्या नरदेहाची आपण या बहुसागरातून तरुण जायचं हे नक्की डोक्यात ठेवा. आणि बहुसागरामध्ये बहुसागर कशाचा आहे, नुसता पाण्याचा नाही मायबाप. त्या बहुसागरामध्ये रक्त मांस हाड सगळं काही असं विष्ठा वगैरे अनेक प्रकारचा तो नर्क टाईप तो बहुसागर आहे. अदेहन शिवंत मुद्राचा बांधा अदेहन शिवंत मले पुत्राचा बांधा चोर्म घातली रे कर्म कीटकांचा चांदा चरम घातले रे तुम्ही कीटकाचा चाला रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा रवरव दुर्गंधी रे आयुर्गंधीचा बांधा बरे त्या हरिहरा चल जाई गोविंद हरिहर शरणदायी गोविंदा रंग मदालसा समजो जर बाळा सोने लालसा समजो जर बाळा परियसे मनलता सोपरे काळा परियसे मनलता म्हणून हा देह नासकाय कुचकाय जाणार आहे. म्हणून याच्याकरता भगवंताचा धावा करायचा आहे. कारण लोकांमध्ये असंच भगवंताचं वाहन गरुड, विष्णूचं वाहन गरुड या मृत्यू लोकांमध्ये भगवंताची सेवा करत असताना सहज त्याची आई आजारी पडली. आणि आई आजारी पडल्यानंतर आता त्या देवाचं वाहन गरुड आणि गरुडाला काय, गरुडाच्या आईला बघायला काय असली किरकोळ माणसं नाहीत. अहो गरुडाच्या आईला बघण्याकरता भगवान विष्णू
त्या ठिकाणी पाहण्याकरता येत आहेत, ब्रह्मदेव पाहण्याकरता येत आहेत, भगवान शंकर पार्वती त्या ठिकाणी पाहण्याकरता येत आहेत. आणि सुंदर अशा प्रकारचं रोज त्या आईला बघण्याकरता कुणी नाही कुणी येत आहेत. माझ्या गरुडानं घरी जावं, आईला पाहावं, आईला विचारावं, आई अगं तुझी तब्येत कशी आहे. आणि त्यावेळी मात्र माझ्या गरुडानं विचारलं, आई तुला आज पाहण्याकरता कोण आलते ग. त्यावेळी मात्र गरुडाच्या आईनं सांगावं, दादा आज मला भगवान विष्णू पाहण्याकरता आले होते. आणि पाहण्याकरता आल्यानंतर काय म्हटले म्हणे, काय नाही तब्येतीची विचारपूस केली, अतिशय सुंदर अशा गप्पा मारल्या आणि निघून गेले. पहिला दिवस उजडला. दुसऱ्या दिवशी गरुडानं आपल्या सेवेकरता भगवंतासंग जावं, भगवंताची सेवा करावी, संध्याकाळी घरी यावं. संध्याकाळी घरी आल्यानंतर आईला विचारावं, आई अगं काय म्हणते तब्येत. आणि त्यावेळी आईनं सांगावं, लेकरा अरे माझ्या तब्येतीची काळजी करू नको रे, आता मला बरं वाटतंय. आई अगं आज तुला पाहण्यासाठी कोण आलं होतं ग. त्यावेळी मात्र सांगावं, भगवान शंकर मला पाहण्याकरता आले होते रे. काय म्हटले, काय नाही तब्येतीची चौकशी केली आणि सगळे देव पाहण्याकरता येऊ लागले. आता बघा ज्याच्या त्याच्या पेशातलं असतं. एखादा जर आमदार ग्रामपंचायतचा मेंबर असू द्या, तो जर आजारी पडला तर त्याच फील्ड मध्ये बघा येते. सरपंच येतील, मेंबर येतील, शेजारच्या आसपासचा आमदार एखादा बघाय त्याच्या घरी. त्याच्या पुढचं उदाहरण देतो, एखादा पेताडा आजारी पडू द्या, त्याला कोण बघा येणार. बारची मालक, वाईन शॉपची मालक, संगतीला कोण असतं ती गडी, झुलतच गडी बघायला. तसं अरे माझ्या भगवान गरुडाच्या आईला पाहण्याकरता 33 कोटी देव बघायला येऊ लागले. आणि एक दिवस असा उजडला, अरे यमच तिच्या दारामध्ये पाहण्याकरता आलेलं आहे. बघा बरं का, अरे यमाने यावं दारामध्ये डोकून पाहावं. त्या म्हातारी आईला पाहिल्याबरोबर यम अतिशय सुंदर अशा प्रकारचा गालातल्या गालात हसावं, म्हातारीकडे पाहावं. आणि म्हातारीनं तो काळा कुट्ट तो यम पाहिल्याबरोबर म्हातारीला धचकाच भरला. आणि तेवढ्यात त्या म्हातारीला पाहिलं आणि काळ निघून त्या ठिकाणी गेला. मग मात्र त्या भगवान गरुड घरी आले. आईला विचारलं, आई काय म्हणते तब्येत. आईनं सांगितलं, सगळं काय बरं होतं आज पतोर, पण आज माझ्या छातीचं ठोकं वाढलं. ते का काय झालं, आज तुला कोण भेटण्याकरता आलत. त्यावेळी मात्र गरुडाच्या आईनं सांगितलं, अरे असा काळा कुट्ट माणूस होता आणि तो यम मला वाटत होता, तो मला पाहण्याकरता आलता. गरुडानं सांगितलं, आई त्याला तेवढंच तुझ्याकडे याला बघायला काम नाही, ती लय बिझी असतो. अगं तो क्षणाची वाट पाहतो, घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाला झडप मारणारा तो काळ आहे. तसा बिगर कामाचा तुझ्या घरी येणार नाही. आपलं काहीतरी माग मोर सरलेलं आहे, आयुष्य कमी जास्त झालेलं आहे. आई आता एक काम कर, आई या वाघाच्या पट्ट्याच्या खांद्यावरती बस. आई ते आम्हाला तुझा धागा दोरा सुद्धा लागून देत नाही. आणि मग मात्र कुठंतरी त्या आईला गरुडानं पाठीवरती बसवा, 25,000 किलोमीटर वरती एखाद्या गुहेमध्ये नेऊन त्या आईला ठेवावं. आणि ठेवल्याबरोबर यमानं तिथं हजेरी दावावी. आणि जशी यमानं हजेरी दावली, यमाला लगेच गरुडानं प्रश्न केला, यमराजे अहो काल मी तुम्ही माझ्या घरी आला होता आणि काल माझ्या आईकडे बघून हसून गेलायत, याचं कारण काय. गरुड म्हणले, यमराज म्हणले, काल हसण्याचं कारण वेगळं होतं आणि आज हसण्याचं कारण वेगळं आहे. विधी लिखित होतं, काल मी पाहिलं या म्हातारीचं काल मरण या गुहेमध्ये होतं. आज 25 किलोमीटर तिनं 10 जन्म घेतलं तरी ती तिथं पोहोचू शकत नाहीये. आणि मला हसू याचं आलं की म्हातारी तिथं पोहोचू शकत नाही. आज विधी लिखित विधान आज खोटं ठरणार असं मला वाटत होतं, म्हणून मी हसत होतो. परंतु झालं असं की विधी लिखित विधान कधी खोटं ठरू शकत नाही. आज तीच म्हातारी
तुझ्या रूपानं आज या गुहेत आली आणि त्या गुहेत असताना त्या म्हातारीचं मरण होतं आणि मला इथं तिला घेण्याकरता यावं लागलं. 0 मिनिटात बघताय काय म्हातारी यमानं घेऊन गेला. म्हातारी तिला मारावं लागलं. म्हणून आपण एक निमित्त असतो. आपण गाडीला दांडा मारतो, कुठेतरी हवेला जाऊन येतो, काही कारण नसताना गाडी वळून येत असताना काही कारण नसताना आपला तिथं मृत्यू होतो. याला कारण एकच आहे, ज्या ठिकाणी विधी लिखित मरण लिहिलंय ना त्या ठिकाणी जावं लागतं आणि मरावं लागतं गड्या, बस. म्हणून सुंदर असं आयुष्य आहे. आप क्या सोचे क्या होना है, जो होगा तो अच्छा होगा. विधी लिखित लिखाण असतं, प्रत्येकानं ठरवायचंय कसं जायचं, परंतु जात असताना स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून जायचंय. विठाला माझ्या तुकोबरायनं जीवन जगत असताना अनेक लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला. माझ्या तुकोबरायच्या भगवंताचं नामाशिवाय दुसरं काम काही नव्हतं. सतत माझ्या भगवंताचं नाम चिंतन असायचं. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. अतिशय फक्त शिंक जांभळे आल्यापुरतीच माझ्या तुकोबरायचं भजन बंद होत होतं. अरे किती नामस्मरण असेल आणि त्यावेळी मात्र माझ्या तुकोबरायला अभंग सुचावा. शेवट तो भला माझा बहुगोड झाला. नुसता गोड झाला नाही, बहुगोड झालाय. याच्याकरता एक उदाहरण देऊन जातो गड्या. अरे माझ्या तुकोबरायच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त भजन होतं. आणि भजन करत 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 असताना कुठेतरी गोरेश्वर डोंगरावरती भंडाऱ्यावरती जावं आणि भगवंताचं भजन करावं. तरी सुद्धा या समाजानं माझ्या तुकोबरायला सहज रित्या जगून दिलं नाही. त्रास देण्या व्यतिरिक्त दुसरं काहीच केलं नाही माय बाप. अरे माझ्या तुकोबरायकडे एक म्हैस होती. ती म्हैस अशी रानामध्ये चाराय नेत असताना विसोबा खेचेर असताना त्यांच्या कोपीला कोपीला म्हस घासली म्हणून त्या कोपीची काठी काढली. सांगाच्या चिंध्या होईपर्यंत माझ्या तुकोबरायला मारलं गेलो. काय माझ्या तुकोबरायचा दोष होता मायबाप. एवढंच नव्हे, या समाजानं इतका छळ केला त्यांच्या नामस्मरणामध्ये सतत व्यत्यय यावा म्हणून भंडाऱ्या डोंगरावरती एक सुंदर अशी स्त्री पाठवावी आणि मग माझ्या तुकोबरायचा परमार्थ भंग व्हावा, नामस्मरणाचा भंग व्हावं म्हणून एखादी सुंदर स्त्री पाठवावी आणि मग माझ्या तुकोबरायनं वर पाहावं. त्या मातेला माय माऊलीला म्हणावं, जाई ग तो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोये. अरे आम्ही तत्वे नाही, आम्ही वैष्णव आहोत. फक्त माझ्या जीवनामध्ये मी फक्त आणि फक्त भजनच करणार. म्हणून जीवनामध्ये माझ्या गोड असा नामचिंतन झालं. आणि माझ्या पंढरीश परमात्म्याचा जसा लढीवाळ नामदेवराय होते ना, तसेच गुजरात मध्ये एक नरसिंह मेहता म्हणून होता. ऐका बर का, जीवनामध्ये शेवट गोड कसा होतो एक दृष्टांत सुंदर असा देतो. आणि सुंदर असा दृष्टांत ऐकल्यानंतर जीवनाचं सार्थक होईल गड्या. म्हणून ध्यान देऊन दृष्टांत ऐका. अरे गुजरात या ठिकाणी नरसिंह मेहता म्हणून होता. जसं या आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भगवान पंढरीश परमात्मा माझ्या नामदेवरायला मदत करायचं, लढवाळ असा भक्त असा समजून घ्यायचं, माझा लाडका भक्त म्हणून जर पंढरीश परमात्मा माझ्या नामदेवरायला समजायचा, तसाच गुजरात मध्ये नरसिंह मेहता म्हणून होता. त्या नरसिंह मेहतेला जेवढं माझ्या पांडुरंगानं मदत माझ्या नामदेवरायला केली, तेवढीच मदत भगवान श्रीकृष्णानं माझ्या नरसिंह मेहतेला त्या ठिकाणी मदत केलेली आहे. म्हणून नामदेवरायाचा अवतार हा नरसिंह मेहतेचा आहे. पण इतकी गरिबी सकाळ संध्याकाळ माझ्या भगवंताचं नामचिंतन करावं. अरे सकाळचं खाल्लं म्हणजे संध्याकाळी खायला नसावं. नरसिंह मेहतेची परिस्थिती इतकी गरीब की काय करावं. जीवनामध्ये एकच ध्यास होता, वैष्णवा
घरी सर्व काळ सदा जन जन तिटा कन्या भाकरीचे खाणे सदा राम नाम गाणे वैष्णवा घरी सर्व का सदा जन जन पिता. अरे माझ्या वैष्णवाच्या घरी फक्त भजन होत आणि भजन असताना भगवंताला सुद्धा घाम फुटत होता मायबाप. अरे नरसी मेहतेच्या घरी सकाळची पहर आहे, दिवस उगवतोय आणि उगवत असताना भगवंताचं नाम चिंतन करण्याकरता नरसी मेहता देवपूजा करण्याकरता देवाऱ्यावरती गेलेला आहे आणि सुंदर असं भगवंताचं नामचिंतन चालू आहे. मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे आणि नरसी मेहत्यानं काय केलं, अरे भगवंताची पूजा करत असताना बेधुंद होऊन भगवंताला हळवतोय, भगवंताला साक्षात उभा करायचंय असा त्याचा ध्यास होता आणि भगवंताचं नामचिंतन चालू आहे. तेवढ्यात त्याचा सक्का भाऊ अंगणामध्ये आलेला आहे आणि आल्याबरोबर त्यानं आवाज दिला, हे नरसी, कुठं आहे नरसी? तेवढ्यात पत्नीनं बाहेर पळत यावं आणि डोक्यावरती पदूर घ्यावा आणि झुकून आपल्या दिराला नमस्कार करावा. अहो देवपूजा चालू आहे, तुम्ही हळू बोला, देवपूजा करतायत. त्या दिरानं सांगावं, अगं असं देवपूजा करून टाळ कुठून कुठं चांगलं होत नसतं. त्याला म्हणावं बापाचं वर्ष श्राद्ध आलंय, काय करायचं, उद्या तिथं ये म्हणावं, 2 चुली खांद, बाकीचा मी खर्च करतो. परंतु ऐका गड्या, पतीची जर कोण पत्नीच्या पुढं पतीचं जर कोण अपमान करत असेल तर तो पत्नीनं कधीच सहन करायचा नसतो मायबा. दुसरी गोष्ट, गुरुची सुद्धा निंदा कोण करत असेल तर शिष्यानं ऐकून घ्यायची नसती आणि वडिलाची निंदा जर कोण करत असेल तर पुत्रानं मुलानं ऐकून घ्यायची नसती. हा धर्म आहे. म्हणून पत्नीला राग आला, सांगितलं चुली खोदायसाठी माझा मालक येणार नाही, तुम्ही कमी आवाजात बोला आणि कमी आवाजात मोठा आवाज करून बोलचाल तर मी हा निरोप सुद्धा देणार नाही. त्याला राग आला त्या धीराला आणि सांगितलं, तो कुठं आहे नरसी, त्याला बोलव बाहेर. अगं बापाचं वर्ष श्राद्ध आलंय, तो देवपूजा करतोय, कोणी करायचं वर्ष श्राद्ध? असं म्हटल्यानंतर त्या पत्नीनं हात जोडावे सांगावं, अहो देवपूजा करताना बोलत नसतात आणि कीर्तन ऐकताना एक बोलत नसतात, ही एक ध्यानात ठेवा तुम्ही. आणि असं म्हटल्यानंतर त्या दिराला राग आला आणि पत्नीनं सांगितलं, वर्ष श्राद्ध कुणाचं आहे आधी पहिलं मला सांगा. त्यानं सांगावं, अगं माझ्या बापाचं आणि त्याच्या बी बापाचं वर्ष श्राद्ध आहे, ते वर्ष श्राद्ध कोणी करायचं? त्या पत्नीनं हात जोडावून सांगावं, तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा आणि आम्ही गरीब आहोत ना, आम्ही आमच्या पद्धतीनं करू. असं म्हटल्यानंतर दिराला राग आला. दिरानं सांगितलं, तुम्हाला लय घमेंड आहे ना, करून दाव मला वर्ष श्राद्ध. आणि तन 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 करत माघारी त्या दिरानं माघारी जात असताना प्रत्येकाच्या घरी जावं आणि वरडून सांगावं, या वर्षीचं वर्ष श्राद्ध धाकट्या गड्याकडे आहे बरं का, जेवण करण्याकरता सगळ्यांनी घरदारानं यायचंय. आता ह्या माझ्या नरसी मेहतेची परिस्थिती अशी होती, संध्याकाळी खाल्ल्यानंतर सकाळची पंचायत होती मायबाप. आणि तेवढ्या सगळ्याला आमंत्रण हा भाव देत गेला. म्हणला वर्ष श्राद्ध धाकट्याकडे आहे, ह्या वर्षी वर्ष श्राद्ध सगळ्यांनी यायचं, वर्ष श्राद्धाला धाकट्याकडे जायचं. आणि तो घरी निघून गेला. तेवढ्यात माझ्या नरसी मेहतेची पूजा आटपावी, भगवंताला साष्टांग दंडवत करावा आणि बाहेर आल्यानंतर पत्नीला विचारावं, अगं तू एवढ्या मोठ्या आवाजामध्ये कुणासंग बोलत होतीस? त्यावेळी मात्र पत्नीनं सांगावं, तुमचा धीर आला होता, तन 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 करत होता आणि त्याला सांगितलं, तुझ्या पद्धतीनं तू वर्ष श्राद्ध कर, आपल्या पद्धतीनं आपण करू. आपण गरीब आहोत ना, आपण 2च जोड्या बोलू, 2च जोड्यांना जेवायला घालू, तांब्या तांब्या पाणी आपण पिऊ, पण आपण वर्ष श्राद्ध करू.
मग माझ्या नरसी मेहतेच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहू लागल्या. अगं 8 दिवस झालं घरामध्ये खायला काही नाहीये, काय करायचं, कसं वर्ष श्राद्ध करणार आहे. परंतु गड्या, माणसाच्या जीवनामध्ये पत्नी आपली ही एटीएम सारखी असते. जसं एटीएम मध्ये कार्ड टाकावून पैसे काढावेत तशी त्या पत्नीनं काय केलं, ह्या गरिबीवरती दया आली. घरात जावं, कानातलं तुटकं आणावं आणि माझ्या नरसी मेहतेच्या हातामध्ये ठेवावं, सांगावं जा आणि हे मोडा, जेवढे काही पैसे येतील ना तेवढं सामान आणा आणि सामान आणल्यानंतर आपण तुमच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध करू. ह्याला पत्नी म्हणतात. अरे त्या पत्नीनं जीवाचा आटापिटा करून सांगितल्यानंतर नरसी मेहत्यानं घेतलं सामान आणण्याकरता पिशवी घेतली, गावामध्ये गेले, सगळं काही सामान घेतलं. सामान घेऊन घरी आणून पत्नीच्या हवाली केलं आणि नरसी मेहता बाहेर जाऊ लागला. पत्नीने सगळं सामान चेक करून घेतलं. त्या सामानामध्ये एक झालं होतं गड्या, अरे सगळं सामान आलं होतं, परंतु त्या वर्षी श्राद्धासाठी तूप त्या सामानामध्ये नव्हतं. तूप नव्हतं, तूप. आवाज दिला मालकाला, अहो म्हणे याच्यामध्ये तूप नाहीये. जोपर्यंत तुम्ही तूप आणत नाही तोपर्यंत वडिलांचं तुमच्या वर्ष श्राद्ध होणार नाही. काय करायचं, बायकोनं परत एकदा रागाला जावं, घरामध्ये जावं, भांड्यातलं एखादं जन्मरचं पातेलं आणावं आणि नरसी मेहत्याला सांगावं हे पातेलं घे आणि अंगावरती भिरकावं आणि जा आणि तूप घेऊन ये. मग मात्र ज्याच्या संग भगवंत बोलतोय, संवाद साधतोय, त्याच्यावरती ही परिस्थिती आहे. आपल्याला कुठं संसारात थोडंसं दुःख आलं की आपण हातबल होतो मायबाप. अरे प्रत्येकाला सांगेन, ज्याच्या कुणाच्या जीवनामध्ये संकट येत असेल ना त्यानं प्रत्येकानं त्या संकटावरती मात करा गड्या, तुम्हाला नक्कीच यश आल्याशिवाय राहणार नाही. विठाला ज्यावेळी तूप आणण्याकरता ज्याच्या संग भगवंत बोलतो त्याच्यावरती ही परिस्थिती आली आहे. ते जलमरचं पातेलं घ्यावं. माझ्या नरसी मेहत्यानं गावात यावं, हातामध्ये पातेलं पाहिल्याबरोबर दुकानदारानं आवाज दिला, हे नरसी, अरे कशासाठी आलायस, तुला आता तर सामान दिलं होतं. म्हणे माझ्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाला तूप लागतंय, मला तूप पाहिजे हो. आण म्हणे पातेलं. पातेलं घेतलं, काउंटरवरती गाड्यांना सांगितलं नरसी मेहत्याला तूप द्या रे, आणि तूप दिलं गेलं. तुपाची पातेलं माझ्या नरसीच्या हातात द्यावं आणि नरसीला सांगावं याचं 150 रुपये झाले बघ. नरसी मेहत्याकडे पैसे नसावेत आणि पैसे नसताना हात जोडावे सांगावं माझ्या वडिलाचं वर्ष श्राद्ध आहे, पैसे नसल्या कारणानं मी तुमच्याकडे आलोय, मी तुमचे पैसे देईन पण नंतर देईन, आता माझ्याकडे पैसे नाहीयेत. एवढंच उच्चार पूर्ण होईपर्यंत दुकानदारानं सांगितलं, मुलांनो त्याच्या हातातलं पातेलं घ्या ते तूप परत ओतून घ्या बरं. अरे जसं पातेलं हातातलं विसकून घेतलं तसं माझ्या नरसी मेहतेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि भगवंताकडे पाहून, भगवंता अरे आयुष्यात मी कुठलीच उणीव कमी पडून दिली नाही रे तुझ्या भक्तीमध्ये, आणि तू माझ्यावर ही परिस्थिती आणतोय. तेवढ्या दुसऱ्या दुकानदारानं पाहून आवाज द्यावा, नरसी तो तुला तूप देत नाही ना, माझ्यातनं तूप घेऊन जा. आणि ज्या वेळी असा उच्चार केला त्या दुकानदारानं, दुकानदाराला त्यानं हात जोडावून सांगितलं, आता मला कोणाचंच उपकार नको आहेत, आता वर्ष श्राद्ध मी नाही करणार, भगवंताला वर्ष श्राद्ध करावं लागल. एवढंच म्हणला. अरे माझ्या बापाचं वर्ष श्राद्ध भगवंताला करावं लागेल असं म्हटल्याबरोबर डोळ्यामध्ये पाणी आलं. त्या दुकानदारानं सांगितलं, अरे तसं फुकाट माझं तूप नेऊ नको, एक काम कर, माझ्या दुकानाच्या समोर कीर्तन करतोस का. आता कीर्तन म्हणल्यावर काय हो, सतत भगवंताचं नाम चिंतन करणारा गरीब भगवंताच्या दिशेनं पातेलं फेकलं आणि तिथंच कीर्तन चालू केलं. मायबाप 11:30 पावणे 12 होत आल्या होत्या आणि वर्ष श्राद्धाला तूप कमी आहे, ब्राह्मण बघायचं होता, आमंत्रण द्यायची होती, स्वयंपाक होणार होता. इकडे त्या पत्नीची उलघाल चालली होती, घरातून बाहेर यायची, दारापर्यंत यायची, दार आपटायची, अजून कसे येणार. आणि मग मात्र तळपायाची आग त्या पत्नीची झाली आणि पत्नीची आग झाल्यानंतर तिनं काय केलं, ऐका गड्या, त्या पत्नीनं
राग आल्याबरोबर भगवंत ज्या ठिकाणी आपला पती रोज भगवंताचं नामचिंतन करतो त्या देवाऱ्याच्या समोर गेली आणि देवाऱ्याच्या समोर जाऊन सांगितलं, देवा अरे 5 वर्षाचा नवरा होता रे माझा, तेव्हापासून तुझं नाव घेतोय आणि त्याला तू तूप मागण्याकरता भीक मागायला लावलीस रे. एक काम करतो आता काय नाही, या ठिकाणी जर माझ्या नवऱ्याला तूप मिळत नसेल तर मी तू याच ठिकाणी जो नवरा तुझ्या ठिकाणी जो सेवा करत होता ना, याच देवाऱ्यावरती डोकं फोडून आपटून मी जीव देणार. बस एवढेच शब्द बोलली बाई. आणि जशी त्याची पत्नीने हे वाक्य पूर्ण केलं, तो आवाज ब्रह्मांडामध्ये गेला आणि ब्रह्मांडामध्ये एकच जयघोष झाला. आता काय करायचं, सगळ्या ब्रह्मांडामध्ये त्या पत्नीचा आवाज घुमू लागला. आणि मग मात्र गरुडानं जागा सोडली. गरुड पटदिशी विष्णुदेवापाशी आले आणि विष्णुदेवाला सांगितलं, मी खाली चाललोय, गुजरातला निघालोय, मला 2 दिवस सुट्टी पाहिजे. अरे काय कारण, मला बी यायचं होतं म्हणे, पण आता माझं काही काम नाही, मी विष्णुदेव येऊ शकत नाहीये, मग करायचं काय. गरुडानं सांगितलं, मी कशासाठी देवा चाललोय माहित आहे का, अरे नरसी मेहत्याच्या वडिलाचं वर्ष श्राद्ध आहे. विष्णुदेवाच्या लक्षात आल्याबरोबर विष्णुदेव म्हणला, गरुडाला म्हणला, थांब मला बी यायचंय. लगेच पागुट बांधलं, हातामध्ये पातेलं घेतलं. 0 मिनिटात माझ्या नरसी मेहतेच्या दारावरती थाप पडली. मायबाप जशी थाप पडली तशी नरसी मेहतेची पत्नी बाहेर आली. रागानं दार उघडलं आणि असा हात करूनच म्हणा, लाज वाटते का म्हणे, लाज. 12 सव्वा 12ला फुलं आहेत आणि तुम्ही तूप आणाय गेलेला इतका उशीर. आता तूप घेऊन आलेला कोण होता हो? कोण होता महिला मंडळ? हा होता कोण? देव. पण तिला कोण वाटत होता? नवरदेव. गोळ झाला होता. अरे साक्षात भगवंताला त्याच्या पत्नीनं अळवलं म्हणून भगवंत तिथून ब्रह्मांडामध्ये या मृत्यू लोकामध्ये आला, तिच्या दारामध्ये आला, ते तुपाचं पातेलं तिच्या हातामध्ये दिलं आणि पत्नी कल 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 करू लागली. आणि तुम्हाला काय अक्कल वगैरे आहे की नाही म्हणे, अजून ब्राह्मण बघायचंय, कधी आमंत्रण द्यायची, लोक आत्ता जेव्हा येतील, काय करायचं. मग पत्नीने एकच काम केलं, पातेलं घेतलं आणि आज जावं लागली. तेवढ्यात भगवंतानं काय केलं, पत्नीला त्या नरसी मेहतीच्या पत्नीला सांगितलं, उशीर कशामुळे झाला सांगू का. देवानं त्या पत्नीचा हात धरावा. काय भाग्य त्या माऊलीचं. अरे भगवंताचा स्पर्श केला होतो, त्याचा जीवनाचा उद्धार होतो. अरे त्या नरसी मेहतीच्या पत्नीचा हात धरावा, अंगणातून बाहेर आणावं, सहज नजर टाकावी. जशी नजर टाकली ना तसं 5 एकर मंडप तयार झाला. आता देवाला काय खडं घ्यायचं आहे का, बांबू आणायचा आहे का, मंडप रावायचा आहे का, आचारी बघायचा आहे का, काय. एका मंडपामध्ये अतिशय सुंदर अशा आचार्याची स्वयंपाकाची व्यवस्था केली. दुसऱ्या मंडपामध्ये नुसती सोन्याची ताट, सोन्याचाच तांब्या, सोन्याचाच चमच्या, सोन्याचाच पाट, हे असलं नियोजन. आणि मग मात्र बायकोनं बघितल्यावर बायकोचा जीव मोठा झाला. म्हणे आयुष्य एका लुगड्यावर काढलं आणि बापाचं वर्ष श्राद्ध म्हणल्यावर पैसा आणलं कुठलं. जी पत्नी आपल्या पतीला विचारत नाही ती पत्नी कसली. अरे जिची शंकाच घेत नाही ती पत्नी कसली मायबाप. अरे त्यावेळी मात्र देवानं सांगावं, थांब थोडा कार्यक्रम होती, तुला सगळं सांगतो. आणि मग मात्र नरसी मेहता देवानं आणि त्या पत्नीनं घरामध्ये जावं आणि सांगितलं, अहो अजून ब्राह्मण बघायचं आहे. आणि मग म्हणला देव, म्हणला मी येतो की बघून, मला काय काम आहे. अरे देवानं गावात जावं, ब्राह्मणाला माहिती आता नरसी मेहता गरीब आहे, आपल्याला काय देणार नाही, काय करायचं. मग देव त्या ब्राह्मणाच्या दारात गेल्यानंतर ब्राह्मणाला म्हटला, चल ना. ब्राह्मणाला सांगितलं, अरे पिंडदान करायचंय, चल नरसी मेहत्याच्या वडिलाचं करायचंय. ते म्हणला मी येत नसतो. म्हणला का. म्हणला नरसी मेहत्याकडे द्यायला काहीच नाही ना, मग काय करायचंय. म्हणला तू फक्त लिहून दे नाही म्हणून. आता देवाची ज्याच्या सत्तेने वेद बोले, हो ज्याच्या सत्तेशिवाय पान हलत नाही, तो भगवान परमात्मा आहे. अरे स्टँडवर एक येडं बसलं होतं, एका 0 मिनिटामध्ये त्या येड्याच्या डोक्यावरती देवानं हात ठेवला आणि येड्याला जसं येडं करत होतं तसं बामण येड्यावानी करायला लागलं तिकडं. आणि येडं होतं ते चांगलं होतं. त्या येड्याला घरी आणलं, ब्राह्मणाला त्या विधीला बसवलं आणि जेव्हा वेद चालू केले त्या येड्यानं ओम भ्रूम ध्रुवेश आणि जेव्हा वेद काढा सुरुवात केली, बायको तर म्हणली, अहो हे स्टँडवर बसत होतं. म्हणला तसंच असतं ग.
आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा विधी पूर्ण पडला. लोक जेवण्याकरता येऊ लागले आणि त्या मंडपात आल्यावर लोक इडीच व्हायची. काय दिवस सुगंध इतका सुटला होता स्वयंपाकाचा. एका मंडपामध्ये सुंदर असं पाची पकवान जेवण, दुसऱ्या मंडपामध्ये पान सुपारीची बैठक. अतिशय सुंदर असं ते दृश्य होतं. लोक आली की नुसती भांडीच बघायची. लेका म्हणली ह्याच्याकडं काहीच नव्हतं आणि ह्यानं सोन्याची भांडी कशी आणली. आणि मग मात्र भगवंत मंडपामध्ये उभं राहिला आणि सांगितलं बसा जेवण्याकरता. सगळी मंडळी गावातली जेवण्याकरता बसलेली आहे. वाढ पोचली मायबाप आणि भगवंताने एकच वाक्य टाकलं म्हणे प्रत्येक जणानं पोट भरून जेवण करायचंय आणि जो कोणी सोन्याचा तांब्या असेल, सोन्याचा ताट असेल, सोन्याचा चमचा असेल, सोन्याचा पाट असेल त्यानं प्रत्येकानं घेऊन जायचं. महाराज वारकरी एकमेकाचं ओढू लागलं तिथं. परत काय सांगायचंय, सोन्याचं ताट आणि सोन्याचा चमचा म्हणल्यावर काय प्रत्येक जण आनंदामध्ये ते घेऊन जाऊ लागला. आणि मग मात्र पत्नीनं सांगितलं चला मालक आता आपण दोघ जण जेवण करून घेऊया. त्यावेळी मात्र इकडं गावातलं कीर्तन संपलं. नरसिंह मेहत्याचं हाय का देण्यात. नरसिंह मेहता गावात कीर्तन करत होता दुकानाच्या पुढे. हा आणि नरसिंह मेहता गावात दुकानाच्या समोर कीर्तन करत होता. तिथं कीर्तन संपलं आणि मग त्या दुकानदारानं पातेल्यामध्ये तूप भरून दिलं आणि तूप घेऊन निघाला. इकडं पत्नी म्हणतीये देवाला जेवण्याकरता चला, पानं वाढते मी, तुम्ही लगेच जेवण करून घ्या. देवानं सांगितलं मला आता ही सगळी धावपळ झाली आहे, सगळी अंग कचकच करू लागलंय, मी सरोवरावरती जातो, आंघोळ करून लगेच येतो, मग आपण जेवण करू. तेवढ्यात पत्नीनं काय केलं, घरामध्ये गेली, कडी लावली आणि सुंदर अशी ताटं लावली आणि आता जेवाय बसायचं. तेवढ्यात नरसिंह मेहता गावातून घरी आला तुपाचं पातेलं घेऊन. दार वाजवलं, दारावरती थाप टाकली. टाकल्याबरोबर पत्नी ती दार उघडण्याकरता आली आहे आणि पत्नी दार उघडण्याकरता आली असताना माणसाच्या देहामध्येच याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. ही दुसऱ्या जन्मात नाही. कुत्र्याला दगड हाणून माणसं लावते ती का नाही. मग 84 लक्ष येऊनी जर आपण फेरा चुकलो ना, आपल्याकडून जर पाप झालं तर आपल्याला ह्या कुत्र्यासारखं फिरावं लागेल गड्या. म्हणून जीवनाचं सार्थक करा आणि जीवनाचं सार्थक करून ह्या भजनातला आनंद घ्या. अरे नरसिंह मेहत्यानं काय केलं, दारावरती येऊन थाप मारली आहे आणि बायको पळत आली. आता एवढं मोठं काम नवऱ्यानं केलंय म्हणजे बायको हसतच दार उघडलं आणि म्हणली, हातात पातेलं पाहिलं नरसिंह मेहतेच्या. नरसिंह मेहता करतोय कसा, अगं उशीर झाला ग मला, माझी थट्टा करता. बायको म्हणतीये माझी थट्टा करता. अहो केवढा मोठा मंडप, किती समाज, किती लोक जेवून गेली आणि तुम्ही आता तूप घेऊन माझी थट्टा करता. एवढंच वाक्य पुरं होस्तोर त्या नरसिंह मेहतेच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि सांगितलं, अंग थरथर कापू लागलं, हातातलं पातेलं गळून पडलं आणि जसं गळून पडलं तसं नरसिंह मेहता पाठीमागं सरला आणि पत्नीच्याच पायावरती साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, अगं आयुष्यभर मी भगवंताचं नाम चिंतन केलं आणि तो तुलाच दर्शन देतो, मला का दर्शन देत नाही. त्यावेळी सांगितलं, पत्नीचा विश्वास बसना म्हणून पत्नीनं काय केलं, नवऱ्याचा हात धरला आणि मंडप दावाय आणला बाहेर. आता मंडप बी नाही, कळाक बी नाही, हो कशातच काय नाही. मग पत्नीचा विश्वास बसला आणि सांगितलं, देव होता काय. अहो मी तर लय बोलली हो, तुम्हाला लाज आहे का म्हटली, इतकी बोलली. आता काय बी करा, आता बापाच्या वर्षश्राद्धासाठी देवाला जेवाय बोलवून आणा. सरोवरावरती गेलाय म्हणून सांगितलंय, जावा तुम्ही. आता वर्षश्राद्धाला आलता म्हणजे जेवाय सुद्धा येणार. आणि मग माझ्या नरसिंह मेहतानं काय करावं, सरोवरावरती यावं, इकडं तिकडं पाहावं, देव कुठंच न दिसावा. आणि न दिसल्यामुळं मात्र आता एक शेवटचा निर्णय नरसिंह मेहत्यानं घेतला. ज्या आरती अख्खं गाव जेवून गेलंय, पण भगवंता अरे तुला माझ्या बापाचं वर्ष श्राद्ध जेवण करावं लागेल आणि जर जेवण करण्याकरता येत नसशील ना तर याच दगडावरती माझं डोकं आपटून जीव दिल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटल्या बरोबर नरसिंह मेहत्यानं डोकं आपटणार. तेवढ्यात भगवंताचा खालून हात आला आणि नरसिंह मेहत्याला साक्षात्कार माझ्या नरसिंह मेहत्याला दिला मायबा. आणि मग माझ्या नरसिंह मेहत्याला आलिंगन द्यावं. नरसिंह मेहत्यानं काय केलं, नरसिंह मेहत्यानं आपल्या भगवंताच्या हाताला धरून
घरी जेवण करण्याकरता सांगावं. चला देवा, माझ्या घरी येऊन जोपर्यंत तुम्ही जेवण करत नाही तोपर्यंत माझ्या वडिलाचं श्राद्ध पूर्ण होत नाही. तुम्हाला माझ्या घरी येऊन 2 घास खावे लागतील. आणि मग तिकडून स्वारी सरोवरावरून घराकडे स्वारी आली. आणि येत असताना अख्खं गाव पाहतंय, नरसिंह मेहता मोहर चालतोय, भगवंत पाठीमागं चालतायत. अरे काय माझ्या नरशीचा थाट. आणि तवर माझ्या त्या माय माऊलीनं नरसिंह मेहतेच्या पत्नीनं सुंदर अशी ताटं लावली. भगवंत ताटावरती बसलेत. आता एक पहिला घास मोडला, जेवणार तेवढ्यात सांगितलं नरसिंह मेहतानं, देवा तुम्हाला थांबावं लागेल का? माझ्या भावाला तुमच्या पंक्तीला बसवायचंय. काय प्रेम होतं भावावरती. अरे देव म्हणला, त्यानं तुला येऊन शिव्या दिल्या आणि तू त्याला माझ्या पंक्तीला बसवितोस होय. देवाना नरसिंह मेहता काय म्हणावं. नरसिंह मेहत्यानं सांगितलं, देवा अरे त्याला शिव्या द्यायची बुद्या कोण्या घातली? तूच घातली का नाही? मग जोपर्यंत तो माझा भाव पंक्तीला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायचं नाही. तोवर भाऊ खबर पोचली होती. अरे भगवंत, साक्षात भगवंत माझ्या नरशीच्या घरी आलाय म्हणून भाऊ पाहण्याकरता आला. भावानं सांगितलं बस जेवण्याकरता भगवंताच्या पंक्तीला. आणि मग माझ्या नरशीनं म्हणावं, याच्यापेक्षा माझ्या जीवनाचा शेवट गोड काय होतो? तुकोबरा शेवट तो माय बाप म्हणून सांगेन गड्या. त्यांच्या मुलाला, मुलीला, पत्नीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. कारण आज या भगवंताच्या दरबारामध्ये जे काही पुण्य कमी पडलं असेल ते मात्र आज तुम्ही एक दिवशी नाम यज्ञ सोहळ्यानं मात्र तुका म्हणे मुक्ती परनिधी आता दिवस चारी खेळी मिळेल. आज भगवंताच्या दरबारामध्ये त्या जीव आत्म्याला मोक्षाची प्राप्ती झाली आहे आणि उत्तमाची गती प्राप्त झाली. म्हणून उत्तमाची उरे कीर्ती मागे आज त्या जीवातला मोक्षाची प्राप्ती जाणार, यात मिळणार, यात कसलीही शंका नाही माय बाप. परंतु आज कैलासवासी रामचंद्र पांडुरंग बुधावले आज ज्यावेळी भगवंतानं दर्शन या परिवाराचं घडवलं असेल त्यावेळी मात्र त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले असतील. आणि त्यांनी मात्र रडत रडत आपले दोन्ही हात वर केले आणि हात वर करून या परिवाराला भरभरून आशीर्वाद मायबाप दिले. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद आशीर्वाद. म्हणून आज एका बापानं आपलं कर्तव्य पूर्ण केलं मायबाप. परंतु या परिवाराला मात्र आज बाप मिळू शकत नाहीये. कारण आज या लेकानं आणि लेकीनं किती टाहू पडला ना, परंतु आज मात्र त्यांना वडील मिळू शकत नाही. एखादा तिराईत वडिलाला बाबा म्हणून हाक मारली तरी त्याची बरोबरी, वडिलाची बरोबरी होऊ शकत नाही मायबाप. बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना. आज या लेकरानं किती जरी बाबा बाबा केलं ना तर तिला बाबा मिळू शकत नाहीत. बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना. माझ्या बापाची गजर शेज नराला येईना. बाबा बाबा करीते बाबा सुखाचा सागर, त्याच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. आज बापानं जे कमवलंय ते ही इस्टेट उभा केली माय बाप. सगळे आज लोक जे काम आपलं सोडून, हातातलं काम सोडून आज या पुण्य स्मरणाला आले ना, हे वैभव जर कोणाचं असेल तर एका बापाचं आहे. अरे जीवनामध्ये जसं वडिलांना त्यांच्यावरती संसाराची भार टाकावा तसा तो जीव पळत असतो, तो वडील पळत असतो, एक बाप पळत असतो, या परिवाराला संस्कार लावण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या लेकरानं, माझ्या पत्नीनं, माझ्या भावानी, माझ्या आईनं कुणाकडे कुणाच्या दारात जाता कामा नये म्हणून आयुष्याची भाकरीची तरतूद करतो. त्याचं नाव बाप आहे गड्या.
अरे बापाच्या खिशात पैसे नसू द्या, चौकामध्ये उभा राहू द्या, लेकरू फुडणं येऊ द्या, बापाला धस करणं आतून होत. आता लेकरांना जर 4 माणसात जर पैसे मागितले तर माझ्या खिशात पैसा नाही, काय करायचं? बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, कांड उसाच चाकतोया, स्वतः उपाशी राहतोया, भाकरी पोरांना भरतोया. अरे त्याचं नाव बाप आहे. बाप कुणालाच कळालं नाही जीवनामध्ये. अरे ज्यावेळी बाप जावा ना त्यावेळी मात्र बापाची किंमत मात्र कळल्याशिवाय राहत नाही. आली जतर गावाची बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. अरे तो इतका चिंता करायचा, गावची जत्रा आली, लेकरांनी पैसे मागितले तर माझ्याकडे पैसे नाहीत, मित्राकडे जावं, मित्राला हात पसरावा, मित्रांना सुद्धा सांगावं रे अरे तुझ्याकडचे पहिलेच पैसे आले नाहीत, मी असा कसा देऊ? परंतु बाप म्हणत नाही माझ्या लेकरानं कुठं दुसऱ्याकडे पैसे मागायचं, कुणाच्याही हातापाया पडेल, परंतु 10-5 रुपये गोळा करून त्या जत्रेसाठी लेकरांसाठी आणतो. त्याचं नाव बाप आहे. म्हणून जीवनामध्ये आई बापाची सेवा करत चला. भरपूर काय आवडल्यासारखं सांगायसारखं आहे, परंतु वेळ कमी आहे. सेवा वेळेतच समापली पाहिजे. अरे ज्याला आई वडील कळाले त्याला ज्ञानेश्वरी कळाली, मायबाप. ज्याला आई वडील कळाले त्याला माझ्या तुकोबरायचा गाथा कळाला. अरे ज्याला आई वडील कळाले त्याला माझे छत्रपती शिवाजी महाराज कळाले. आणि ज्याला आईबाप कळाले त्याला देव कळाला, मायबाप. परंतु ज्याला आईबाप कळालं नाही त्याचं जीवन व्यर्थ गेलं. म्हणून जीवनामध्ये तुम्ही काय परमार्थ केलाय ना, परंतु परमार्थ करत असताना ज्यावेळी तुम्ही आई वडिलाच्या डोळ्यामध्ये पाणी आणचाल ना त्यावेळी मात्र तुम्ही जीवनात केलेला परमार्थ तुमच्या डोळ्यातून त्यांच्या डोळ्यातून वाहून गेलेला असेल. बस अरे आई वडिलाची सेवा करा, साक्षात भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज.